माणूस किती निर्दयी असू शकतो याचं उदाहरण बंगळुरूमध्ये पाहायला मिळालं। चिमुकला आपल्या आईसोबत रस्त्यावर खेळत होता तेवढ्यात एक जण आला आणि त्यानं पाठीमागून त्या चिमुकल्याला लाथ मारली। तो चिमुकला पडला। कुणाला काही कळायच्या आत जो माणूस तिथून निघूनही गेला। पुढे केस झाली, त्याला अटक देखील झाली, पण फक्त 30 सेकंदाचा हा व्हिडिओ तुमचा थरकाप उडवतो आणि तुमचा रागही अनावर झाल्याशिवाय राहत नाही। असं काय घडलंय बंगळुरूमध्ये पाहूयात। हा व्हिडिओ बघून तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल। एक आई आपल्या 2 मुलांसह रस्त्यावर बॅडमिंटन खेळण्यात दंग असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। तितक्यात बाजूच्या गेटमधून पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला एक माणूस बाहेर येतो। शर्टाच्या बाह्या वर करत चालत येत असताना तो अचानक धावायला लागतो आणि या आईच्या जवळ उभ्या असलेल्या लेकराच्या पाठीवर जोरदार लाथ हाणतो। लाथ मारताच चिमुकला तोंडावर आपटतो आणि काही झालंच नाही अशा आविर्भावात तो माणूस निघून सुद्धा जातो। आईला वाटतं आपला मुलगा पडला, पण तिथून जाणाऱ्या एका दुचाकीवाल्यानं सगळा प्रसंग पाहिला होता। त्यानं गाडी थांबवली आणि त्या चिमुकल्या आईला झालेला प्रकार सांगितला। तितक्यात हा प्रकार पाहिलेली एक महिला त्या चिमुकल्याकडे आली। त्याला काही झालं तर नाही ना, ते नीट पाहू लागली आणि आईसोबत त्या माणसाला जाब विचारण्यासाठी ती पुढे गेली। अवघ्या काही सेकंदाच्या या सीसीटीव्ही व्हिडिओत माणूस किती निर्दयी असू शकतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळालंय। बंगळुरूच्या दक्षिण भागातील थायगराज नगरमध्ये 14 डिसेंबरला ही घटना घडली होती। जुन्या पोस्ट ऑफिस रोडवर इतर मुलं खेळत होती। आपल्या आईसोबत बॅडमिंटन खेळणाऱ्या या 5 वर्षाच्या चिमुकल्याला 35 वर्षीय रणजित उर्फ रंजन जोरदार लाथ मारतो। रंजन हा त्याच परिसरात राहतो। पूर्वी तो जिम ट्रेनर म्हणून काम करायचा आणि सध्या बेरोजगार आहे। पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार मुलाची आई आपल्या भावाच्या घरी आली होती। मुलगा घराच्या जवळ खेळत असताना शेजारच्या रंजननं अचानक येऊन त्याला जोरदार लाथ मारली। त्यामुळे मुलगा जमिनीवर पडला आणि त्याला डोक्यावर जखम झाली। त्याचा हात, पाय हे सगळे ओरखडले गेले। सुरुवातीला तक्रार नॉन कॉग्निझेबल रजिस्टर झाली, म्हणजे NC। मात्र प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी 15 डिसेंबरला भारतीय न्याय संहिता कलम 115(2) अंतर्गत जाणीवपूर्वक दुखापत करणं असा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजन अविवाहित आहे आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर। त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुद्धा सुरू आहेत। त्याच्या वैद्यकीय नोंदी गोळा करण्याचं काम सुरू झालंय। त्यापूर्वी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही। तो नेहमी एकटाच राहतो आणि फारसा कुणाशी बोलतही नाही। मात्र ज्या प्रकारे हा सगळा प्रसंग घडलाय तो अत्यंत संतापजनक आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।